नमस्कार मित्रांनो, मी आहे गौरंग मंचेकर आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे संडे. सॅटर्डे तर माझा अख्खा असा वेस्ट नाही गेला. मी ब्लॉग पण केला आणि मग 3 रील्स पण क्रिएट केले. पण ऑफिसच्या कामामुळे माझा असं टाइमपास करायला मला भेटलंच नाही. म्हणून आजचा दिवस कसा चाललाय मी तुम्हाला दाखवतो. आज आहे सर्वपित्री. मम्मी आतमध्ये जेवण बनवते. जेवणासोबत आता वडे करते. मम्मी मम्मीला वडे करण्यामध्ये मदत करतो. लहानपणापासून ना काय करतो, वडे किंवा पुऱ्या करते ना मम्मी करते, मळते विळते आणि म्हणजे ते गोल गोल करायचं असतं तेव्हा मम्मी खाली जाऊन बसतो. मग एक छाप पाडतो गोल गोल, ठपाक ठपाक, असं मजा येते. आता ते वडे तर ते ह्याच्यामध्ये करते, हे करते त्याच्यामध्ये असं गोल 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 गोल, ते खाली काहीतरी प्लॅस्टिक ठेवते आणि मग करते. मग तुम्हाला दाखवतो. आणि हे तुम्हाला माहिती नसेल, आता पप्पांना सांगितलेलं, पप्पाने आणलं नाही म्हणून हे आता मी मागवलं. ब्लिंकिट वरनं लगेच भेटलं भाई. हे पण विकते ब्लिंकिट. सही ना? तुम्हाला कधी हवं असेल म्हणजे नंतर तर तुम्ही मागू शकता. आता मी तुम्हाला दाखवतो ब्लॉग कसा चाललाय आणि स्टे ट्यून्ड. आज काहीतरी करू, लेट्स सी. रॅन्डम डे ब्लॉग कसा जातोय, लेट्स सी. काहीतरी स्पेशल होतं की नाही आणि मग आपण ब्लॉगमध्ये इन्क्लूड करू. तरीच वाटतं. आणि मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं लास्ट ब्लॉगमध्ये, माझा फोन खुलतच नाही आहे. पासवर्ड शिवाय खुलतच नाही आहे. फक्त फेस आय डी, पासवर्ड टाकावा लागतोय, फेस आय डी शिवाय खुलतच नाही आहे. काय करू मी? आणि चांगलं नाही देत का? ठीक आहे, उगेगा. मम्मीने वड्याचं पीठ केलंय, ते आपलं वगैरे सगळं रेडी आहे. 2 वडे मम्मीने तळून घेतले. मम्मीला थांबलं पण नाही झालं. आता काकडीचे वडे, काकडीची वडे. सी दिस अँड आवर मास्टर शेफ. हे बघा, होल कर ना मध्ये, होल कर ना. मला नाही, याच्यावर होल नाही करत वाडीवर. ओके. ते काय चिकन वडे आहेत का? जसं मी तुम्हाला सांगितलं लास्ट ब्लॉग मध्ये, मला सजवलेलं जेवण जास्त आवडतं. तर आज वाडी पण मी सजवतो. हॅपी होती, असा आशीर्वाद देतील वरतून. गुळ आणि काकडीचे वडे वाडीवर ठेवायला. गुळ आणि काकडीचे वडे. काकडी नाईस. माझी आजी पण हे होती, व्हेजिटेरियन. माझी आजी व्हेजिटेरियन होते. आजोबा नॉनव्हेज खायचे. मग त्यांना नंतर ठेवणार, थोडं ठेवलेली. आजोबांसाठी जरासा मच्छी ठेवणार ना. त्यांना मच्छी आवडते, चिकन नाही आवडत, मच्छी आवडायची. एक कावडा खाऊन गेला म्हणजे आजी गेली. दुसऱ्यासाठी चिकन ठेवणार म्हणजे आजोबा येतील. असं वडे करायचे बाकी होते. मम्मीने लवकर उठून भाजी वगैरे केली. एकदम भाजी मस्त दिसते, मला आवडते ही भाजी. बघा, आपल्याकडे आता पान रेडी आहे आणि सगळं सामग्री पण रेडी आहे. आता मी नीट पैकी सजूया. असं फुल तुम्हाला दाखवतो एक एक करून. असा अँगल लिहितो मी, भारी दिसते ना. चलो मम्मी, घेऊ मी भात. पहिलं आपण भात घेऊया. भातासाठी ते ना आमच्याकडे ते असतं ना, हे ऑरेंज कलरचं, माहिती सगळ्यांच्या घरी असेलच, पण ते आता सापडत नाहीये. कारण की शिफ्टिंग मध्ये आता ते सापडत नाही की कुठे ठेवलं. दॅट इज वाय वी आर टेकिंग दिस. मम्मी 2 लोकांना भात पुरून. दही आहे का? दही कावळांना दही आवडते. नाही, दही नाही. मला सांगायचं ना, मी मागवले. आय वुड हॅव ब्लिंकिट इट. हे बघा, हे आताच केलेले वडे ठेवतोय. कडावं लागेल. आता असं आपण घेऊन गेलो ताट खाली, मग ते असं पाडायचं. पापड, मम्मीने करपवलेला पापड. आता ही बघा, हे डाळ. आम्ही डाळ बोलतो, वरण कधी बोललो नाही आम्ही. आता भाजी ठेवला. भाजी जास्त नाही ठेवत आहे, अशी जराशी इथे ठेव. आता इथेच खीर ठेव. भाजीच्या बाजूला खीर. नीटपैकी नाही सजवलंय. ओके, नीटपैकी नाही सजलं. पानावर नाही सजवायला येणार तुला गौरा. नीटपैकी नाही सजलंय कारण की पान असं आहे आणि असं आहे आणि डिश आहे. हे बघा, इथे ठेवतो. नाउ व्हॉट? गुलाबजाम ऐसा गिर जाएगा, ऐसा होईल. चांगला आहे गुलाबजाम, वास मस्त येतोय. ढोकळा, बिकॉज आजीला ढोकळा आवडायचा. हे बघा, भात ठेवला, डाळ ठेवला, भाजी ठेवली आणि हे काय, खीर ठेवली, हे ठेवलं, ढोकळा ठेवला, हे ठेवलं, हे ठेवलं आणि हे ठेवलं. सर्क्युलर आणि मध्ये मध म्हणून डिसाईड करून खातील ना, चर्चा करून खातील की हे खाऊया की हे खाऊया. लेफ्टला जाऊया, नॉर्थला जाऊया, ईस्टला जाऊया, कुठे जाऊया. इथे वाडी ठेवली आहे. इथे नाही म्हणजे मंदिरात नाही, मंदिराच्या बाहेर गेले कोपऱ्यात. पप्पा दही आणायला गेलात कारण की दही ठेवावं लागेल, नाही तर तेव्हाच खावं येतील. हे गणपती मंदिर बघा, इकडची मूर्ती आणि किती मस्तपैकी त्याने सजवलं. तुम्हाला पप्पा काय करतात माहितीये का, त्याच्यामध्ये कावळ्याचा आवाज त्यांनी लावला. आता कावळे कशा जरा मॉडर्न झालेत म्हणून त्यांना काव काव कावचा रील लावली. पप्पा घेऊन उभे, ते आता येईल आणि खायला. एक कावळा बघून गेला. अख्खा पप्पांनी कावळ्यांचं भांडण लावलं त्याच्यामध्ये. काव 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 चाललंय भरपूर. आले 2 आले. मी बरोबर बोललो ना 2 येणार.
2 आले. वडा घेऊन गेलो. आज मम्मीला मी बोललो की आज आपण पानं आणलेली केळ्याची पानं, तर आज आपण एक दिवस ठीक आहे ना केळ्याच्या पानामध्ये जेवूया. मला कसं तरी वाटतं बघा. हा आज म्हणून मी विचार केला की चला आज आपण केळ्याची पानामध्ये जेवूया. आता तुम्हाला दाखवतो. जेवण इथे मस्तपैकी गरम होत आहे. मी पान पूर्ण साफ केलंय आणि आता मी बसतो. हे बघा किती मस्त दिसतंय बघा, असं सजून घ्यायचं. आणि मम्मी बघ. नमस्कार मित्रांनो, आता 8 वाजले. सकाळी सगळं पितृपक्षाचं वगैरे ते पितृपक्ष नाही, वाडी वगैरे ठेवली. त्याच्यानंतर दिवसभर घरामध्ये फक्त मी अशी एडिटिंग केली, रीलची एडिटिंग केली. तुम्ही रील नसेल बघितलं तर आता इंस्टाग्रामला जा आणि माझी रील बघा. ती मी शूजची टाकलेली मम्मीसोबतची. मम्मी त्याच्यामध्ये फक्त काय मला मारतायचं आहे बघ, काय नाही करत. हां तर ती बघितली. आणि मग नंतर मी बाहेर वगैरे जाणार होतो, बट पाऊस एवढा चालू झाला मग मी कुठं गेलोच नाही. मग विचार केला की चल काल तर अख्खा दिवस मग असं कामच वगैरे चाललेलं. मग आता इथेच बसतो, इथे म्हणजे घरी बसतो आणि टाईम स्पेंड करतो मम्मीसोबत. आणि पप्पा बाहेर गेलेले, आता पप्पा पण आलेत. आता आम्ही एक गोष्ट बघतोय. 8 वाजलेत आता आणि एक गोष्ट चालू झाली आहे. तुम्हाला माहिती असेल की खूप दिवसांअगोदर आम्ही बोलत होतो की वोट करा, वाईब विदेशीला वोट करा. तर ते जिंकलेले आहेत. हे बघा मम्मी, कोण वाटतं तुला कोण जिंकेल? दीदी माहिती आपल्याला. मला असं वाटतं की आता हे मी नाही सोडणार. काय माहिती, हे मला सोडायचं बट मी नाही सोडणार. मी चुकून असा करतो वाटत बघू. दीदी किती मस्त दिसते ना. काय मस्त दिसते दीदी. काय वाटलं मम्मी तुला प्राइस बघून? आयुष्यात पहिल्यांदा. आज नवरात्री, हॅपी नवरात्री तुम्हाला सगळ्यांना. सकाळी उठलो आणि मग असं जरा बसलेलो, विचार केला आता ब्लॉग चालू करतो. आवाज येतोय फिस 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 नुसता. काय बनवते मम्मी? विचार गेस करा. सकाळ सकाळ नाश्ता, त्याच्यामध्ये असं फिस फिस एकदम आवाज येतोय. म्हणजे आपले सगळ्यांचे कसं दिसतोय. कांदा पोहा. जरा केस माझे ऑइली झाले पण ठीक आहे. हे बघा उघडा आहे. मग आता तुम्हाला दाखव. आता तुम्हाला डायरेक्ट मी आता एंड रिझल्ट दाखवतो. लुक ऍट दिस ब्युटी. काय झाला? तो बोला नाही का ना हपका दिखाने के लिए. ते काय पाण्याचा हपका काय, मीठ बीठ ठेवायला पाहिजे. ऑफिसला जायच्या अगोदर आम्ही असंच पोहे वगैरे खातोय आणि मग आम्ही गाणी ऐकतोय, जुनी बॉलिवूडची गाणी. त्याच्यामध्ये जुनं मुंबई वगैरे दिसलं, किती भारी दिसत होतं मुंबई. आणि काय कपडे घालायचे लोक एकदम रेट्रो ऑब्विसली रेट्रो. आणि आम्ही गाणी ऐकत बसलोय. मम्मीला मी हरेक याच्यावरती विचारतोय गाणं सांगा का ट्यूनवर, आणि मम्मी बरोबर गेस करते की कुठलं गाणं आहे. खूप पिक्चर बघायची लहानपणापासून, म्हणजे 3री पासून काय पिक्चर. हा. आणि एवढी मस्त होती ना मुंबई. आता ह्याच्यात दिसलं खूप मस्त होती खूप. ते हे गाणं होतं ना बॉम्बे मेरी जान, ते आता मी बघितलं. त्याच्यामध्ये त्यांनी मस्त दाखवलं. अरे आता ते झालं खूप मस्त. जॉनी लिव्हर नाही, जॉनी वॉकर. मेट्रो बोलतात ना, रस्त्यावर ना बस झालेली. काय भारी दिसत होतं ते. रस्त्यावर खेळायचो, एवढ्या काय रहदारी नव्हतं, काय नव्हतं. आम्ही मस्त शाळेच्या बाहेर रोडवर असं ते आटापाटा ते खेळायचो. आटेपाटे ते होळीच्या वेळेला रेषा मारून ते मारलेलेच असायचे, नावं लिहायचे पिक्चरचे. त्याच्या पुढचं कुठलं गाणं बघितलं त्याच मूवी सीआयडी मूवीचं पटकन ते हे झालं, लेके पहला पहला प्यार. त्याच्यामध्ये तर अख्खा रस्ता दिसलाय आणि एवढा सुसाट आणि मस्त रस्ता. लोक रस्त्यावरती खेळतायत, चालतायत. म्हणजे ऑब्व्हियसली ते ठीक आहे, मे बी ऍक्टिंग असेल, बट तेव्हा दिसत होतं ना की ते ऍक्टर्सवरतीच फक्त फोकस होता आणि पाठी ऍक्च्युअल ऑडियन्स होती. ते काय पण करत होतं, म्हणजे एकदम मस्त होतं सुसाट. 4 व्हीलर एखाद्याच कोणाकडे तरी असणार ना ज्याच्याकडे पैसा बिसा. तेव्हा काही सगळ्यांकडेच 4 व्हीलर नव्हत्या. तेव्हा तर टीव्ही पण घरात नसायचे. आम्ही पोलीस लाईनची कॅन्टीन होतं, तिथे आम्ही टीव्ही बघायला जायचो. पोलीस लाईन होती ना सगळी, मोरबाग पोलीस, परळ, वहिवाडा, ते सगळे पोलीसचं होतं ना. तर ते त्यांचं कॅन्टीन होतं मोठं, तर ते त्यांच्यासाठी ठेवलेलं टीव्ही. ते आम्ही पण जायचो टीव्ही बघायला. पोलिसांचे पोरं बिरं सगळे जायचे, तर मी पण जायचे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही आलाय हा. आता ऑफिसनं वगैरे झालं, त्याच्यानंतर मग मी आणि मम्मी आम्ही विचार केला की चला दशावतार बघायला जाऊ. तुम्ही पण एवढं वेळ सांगितलेलं की चला दशावतार बघायला जा. आणि फायनली दशावतार बघायला आलं. हा आवाज कसा आहे. हां, तर तुम्हाला सांगतो मी रिव्ह्यू वगैरे कसा आहे. रिव्ह्यू सांगणार, मूवी वगैरे कसा आहे असं टाका. नमस्कार गाईज. मूवी वगैरे काय वगैरे आपण असं का बोलतो, हे वगैरे ते वगैरे असं एक ऑपोजिट काहीतरी बोलायलाच पाहिजे. हां, मूवी वगैरे बघितला. त्याच्यानंतर आम्ही घरी आल्याच्या नंतर आम्ही पाय पडायला गेलो, तुम्हाला दाखवलं. आणि मग घरी आलो, जेवायला बसलो. आता छोरे चली गाव बघतोय.
मी जरा माझ्या लॅपटॉपवरती काम करतोय. तर तुम्हाला मी आता डिटेलमध्ये सांगत होतो मूवी कसा आहे. आता तुम्ही जर नसेल बघितलं तर मी आता सांगतो तुम्हाला, आत्ताच जाऊन बघून या, कारण की खूपच मस्त आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप दिवसांनंतर असं एकदम डेन्स, डेप्थ, सिनेमॅटिक आणि ॲक्च्युअल वर्थफुल स्टोरी, ॲक्टिंग आणि 3 सॉन्गमधनं मला 1 सॉन्ग आवडलं आणि अजून काय बोलता येणार. आणि बस इंटेन्स होतं, खूप मस्त होतं एकदम. आणि दिलीप सरांचं काम तर एकदमच मस्त. मेन तुम्हाला जर काय मूवी नसेल बघायची इच्छा, स्टोरी बघायची इच्छा नसेल तर त्यांचं हे बघायला जा, ॲक्टिंग, कारण की खूपच मस्त केलं आहे. खूप दिवसांनंतर अशी ॲक्टिंग बघितली आहे मी त्यांची नाही म्हणजे कोणाचीही. खूपच मस्त ॲक्टिंग होती. आणि वरून स्टोरीला खूप चांगला हे होता, काय बोलतात, एसेन्स होता. ॲक्च्युअल वाटत होतं की आपण एक स्टोरी लाईन बघतोय, अप्स आहेत, डाऊन्स आहेत, मजा आहे आणि काय बोलतात सगळे 9 रस बोलतात ना, सगळे एकदम मस्त. मला तर खूप आवडलं, मम्मीलाही खूप आवडलं. लास्टला जरा इमोशनल आहे, मम्मीचं पण डोळ्यात पाणी आलेलं, कारण की त्यांची ॲक्टिंग अशी बघून असं वाटतं की भाई आपण तिकडेच उभे आणि कनेक्टेड आहे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे नवरात्रीचा डे 2. तर मी विचार केला की त्याला तुम्हा लोकांना मी हे दाखवतो, हे काय बोलतात शॉर्ट कुर्ते मी घेऊन आलोय आता. शॉर्ट कुर्ते 4 आणि एक लॉंग कुर्ता आणलाय मी, कारण की मी विचार केला की यावेळेला आता नवरात्रीला वगैरे कुठेतरी जाणार, पण आता एवढा पाऊस पडतोय, मग लॉंग कुर्ते कुठे घालून जाणार, म्हणून लगेच शॉर्ट कुर्ते लगेच घातले. तर इझी पडेल, इझी पीझी, आणि लगेच जाता येईल आपल्याला. आणि लॉंग कुर्ते पण आपण घालू शकतो, कधीही घालू शकतो, म्हणजे 1-2 दिवसात तरी घालू शकतो ना, दसऱ्याला घालू शकतो लॉंग कुर्ता. म्हणून मी एक लॉंग कुर्ता घेतला, माझ्याकडे आहे 2-3 नवीन, आणि त्याच्यासोबत मी 4-5 शॉर्ट कुर्ते घेतलेत आणि एकदम स्वस्त मस्त. आणि असं ना शॉर्ट कुर्ते मी असे घेतलेत, जरा हे वाले जरा भरलेली डिझाईन, इंडियन वाटणारे, बांधणी टाईप वाटणारे, ते घेतलेत. म्हणून तुम्ही बघा, मी एक करून लगेच असा तुम्हाला लुक चेंज करून दाखवतो. स्टेट हा बघा, हा आज आहे नवरात्रीचा डे 2 आणि कलर रेड. मग मी विचार केला की पहिला कलर रेडच दाखवतो तुम्हाला, जरा वरचा भाग जास्त होता ना. एक सेकंड. हा बघा, हा आहे कुर्ता नंबर 1. असा एकदम लाल घेतला मी, कारण की लाल कलर माझ्याकडे नव्हता. लाल कलरचे कुर्ते पण नव्हते आणि मी युजली लाल कलर कधी घालतच नाही, म्हणून एकदम असं डॉट असं फुल इंडियन राजस्थानी वाईब देतोय, असं बांधणी टाईप. आणि आता नवरात्री चालू आहे, तर मी विचारच केलेला की घेऊनच टाकतो, कसे वाटतायत एक. मग आवडता मला 1, 2, 3, 4 आवडले, 4 घेतले. 4 ह्याच्या खाली एक कॉमन आहे, सगळ्या कुर्त्यांखाली एकच ट्राउझर, कारण की ही ट्राउझर जाते बघा. आता कसं दाखव मला खरंच नाही कळत, असं नाही मी मुद्दाम करतो. हा हे बघा, हेच ट्राउझर मी सगळ्या खाली घालणार आहे. हा कुर्ता जर तुम्हाला हवा असेल तर ह्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आणि मी तुम्हाला सांगत होतो एक गोष्ट बघा, मला किती पिंपल आले इथे, किती गेले बघा सगळे. जराचे आता डाग राहिले, ते पण डाग कमी झालेत कालपेक्षा, आता अजून जातील. भाजला. कुर्ता नंबर 2, शॉर्ट कुर्ता नंबर 2. तर मी विचार केला की सगळे कुर्ते का घेतो, एक शर्ट पण घेतो. मग मी शर्ट कुर्ता स्टाईलचा घेतला. शर्ट आहे हा, बटन आहे, बट कुर्ता स्टाईल आहे. आणि सेम पॅन्ट तुम्हाला हवं असेल तर हा पण डिस्क्रिप्शन मध्ये आहे. मी कधी ऍक्च्युअली असे शर्ट टाईप मध्ये असेवाले घातले नव्हते, तर मी बघितलं तेव्हा मला वाटलं की चला हा घालून बघतो कसा आहे. जरासं खालून इकडे मला जरा वाटतं क्रॉच एरियाला जरा आहे जरा, बट दिस इज गुड, दिस इज कूल. चहा थंडच नाही होते. मी विचार केला की चला ब्लू नंतर दाखवतो, ब्लू होऊन जाईल, म्हणून एक नवीन कलर आणला. आणि हा कलर माझ्याकडे नाहीये. हा आहे कुर्ता नंबर 3, हे बोलायचं राहिलेलं. हा कलर माझ्याकडे नाहीये, जरासा मस्टर्ड टाईप येलो कलर माझ्याकडे आहे, असा मस्टर्ड टाईप येलो कलर नाहीये माझ्याकडे. आणि ह्याची डिझाईन मला आवडली. हे वाला ब्राईट ऑरेंज दिसत असेल, बट ऍक्च्युअल मध्ये ब्राईट ऑरेंज नाहीये. हे असं जरा डार्क ऑरेंजच बोलतात ना, असेल काहीतरी डार्क ऑरेंजेस टाईप आहे. आय डोंट नो वाय तुम्हाला तसं दिसतंय, कारण की मला दिसतंय तिकडे की तुम्हाला तसं दिसतंय. आणि हे सगळ्यासोबत जात आहे, म्हणून मी एक अशी पॅन्ट घ्यायची, कारण की ते सगळ्यासोबत जाते. एक ब्लॅक, एक हे आणि एक क्रीम कलर. हा कुर्ता तुम्हाला दाखवण्याच्या प्लॅन मध्ये नव्हतो, बट मी विचार केला की वाय नॉट. हा कुर्ता मी घेतलेला नाहीये, हा कुर्ता दीदी जेव्हा उदयपूरला गेलेली तेव्हा तिकडनं आणलेला.
म्हणून हा तेव्हाच आहे. म्हणून मला जरा आता फिटिंग होत नाहीये, तरी मी विचार केला की चला तुम्हाला दाखवतो. हा बघा, ह्याच्यामध्ये फुल असं हे, आणि हा पण ह्याच्या खाली जातोय. हा पण मस्त दिसतोय एकदम. मी एकदा ऑफिसला घालून गेलेलो ते ना, मी जरा स्किनी वाटतोय आहे मी, बट जरा चांगलं नाही वाटत असं मला वाटतं. बट तुम्ही हा जर साईज मध्ये घेतला हा खूप चांगला दिसेल. नमस्कार मित्रांनो, मी विचार केला की आता शॉर्ट कुर्ते दाखवले, एकदा जरा मध्ये ग्रॅप घेतो आणि तुम्हाला लॉंग कुर्ता दाखवतो. हा सॉरी. तर हा बघा, हा आहे लॉंग कुर्ता माझा, आणि हा तुम्हाला विचार कराल किती वेळा भेटला असेल. हा किती रिच वाटतोय याच्यामध्ये. तर मला हा खूप आवडला, कारण की हे बघा कॅज्युअल आहे, कॅज्युअल एकदम मस्त दिसतोय. असं घालून गेलं बघा किती भारी दिसतोय. फक्त एक आहे की जरासा सी थ्रू आहे, बट इट्स फाईन, कारण की डार्क कलर आहे ते एवढं काही दिसणार नाही बाहेरच्या लाईट मध्ये जाऊ तेव्हा. आता तुमच्या मला दिसत असेल. नमस्कार मित्रांनो, हा मला कुर्ता खूप आवडला. हा आहे कुर्ता नंबर 5वा, शॉर्ट कुर्ता नंबर 5वा. तो लॉंग कुर्ता, शॉर्ट कुर्ता नंबर 4था, लॉंग कुर्ता नंबर 5वा. हे बघा, मी हा घेतलेला, मला वाटायला की हा वेगळा डिझाईन असेल, बट वेगळा डिझाईन निघाला आणि तो मला आवडला. अजून 2 कुर्ते येणार आहे असाच जरा काय वेगळा ह्याच्यामध्ये. एक ग्रीन कलर येणार आहे, पण तो अजून आला नाही, आणि हे बघा, ह्याला जरा हा कॉन्ट्रास्ट आहे ना, हा जो फोल्ड्सला कॉन्ट्रास्ट असतो ना, तो मला खूप आवडतो. हे घालू शकतो ऑफिसमध्ये. बघा तुमची एचआर जर अलाव करते तर, माझी नाही करत, बट तरी मी घालतो. तर मित्रांनो, मी इकडेच आता हा व्लॉग संपवतोय. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते मला सांगा. या व्लॉगमध्ये मी दशावतार मूवीला गेलेलो ते तुम्हाला दाखवतो, त्याचे रिव्ह्यू दिले. मी इकडे जास्त क्लिप्स नाही घेऊ शकलो, कारण की इट इज नॉट गुड नाही, कॉपीराईट लागेल मला ते मूवीचं जर घेतलं तर. हा म्हणून. आणि अदर दॅन नवरात्रीचा डे 1 असा काय माझा, मी कुठे बाहेर वगैरे गेलो नाही, कारण की मूवीला गेलो आणि ऑफिस होतं. त्यामुळे आता मी नंतर आता नवरात्री सगळीकडे पंडाळ हॉपिंग करत करत जाणार आहे, ते तुम्हाला मी दाखवणार. आणि हे बघा, आणि 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 काय बोलत होतो मी, हा. आणि बस असं चिटचाट. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग, आणि कुर्ते कसे वाटले, कुठला कुर्ता आवडला ते मला सांगा. आणि कुठले कुर्ते तुम्हाला हवे असतील, कुठलेही कुर्ते तुम्हाला हवे असतील तर 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 लिंक इज इन द डिस्क्रिप्शन. आलंच म्हणजे. हा, तर मला सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. आणि कमेंट्समध्ये मला तुमचे फीडबॅक्स द्या की नवरात्रीमध्ये मी अजून काय तुम्हाला आयडिया असतील ते मला सांगा, ते मी करतो. आणि मी आता खरंच मनापासून ट्राय करतोय की मी 1 डे गॅपमध्ये व्हिडिओज टाकायचा. नाही जमलं तर कधी कधी 2 डेज गॅपमध्ये टाकेल. म्हणून तुम्ही जरा हे करा, रिमाइंडर म्हणजे तुम्ही आता कराल की नाही माहिती नाही मला, बट स्टील आठवून ठेवा की 1 डे 2 डे मध्ये हा मुलगा टाकत राहतो काहीतरी ब्लॉग असं. ठीक आहे. मग तुम्ही जसा ब्लॉग आला नोटिफिकेशन ऑन करा, जसा ब्लॉग आला तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि प्लीज 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 ब्लॉग बघा प्लीज. ठीक आहे. तर मला सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.